छत्रपती संभाजीनगरातून एक मोठी बातमी येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये गब्बर नावाच्या एका व्यक्तीचं पत्र सध्या व्हायरल होत आहे। त्यामध्ये चक्क पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवे मारण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आपण 100 लोकांची गँग तयार केलेली आणि लवकरच छत्रपती संभाजीनगरमधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा सुद्धा या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गब्बरचं पत्र व्हायरल होतंय, या पत्रात नेमकं काय म्हटलंय? श्वेता, गब्बर नामक एका व्यक्तीनं पत्र लिहिलेलं आहे आणि ते पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्या पत्राची कॉपी सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आहे। जवळपास 5 पानाचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी आपल्यावर जे अन्याय झालाय त्या अन्यायाच्या संदर्भात बरंच लेखन केलंय। सोबतच तू आता सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि त्याचबरोबर इतर या सगळ्या वाईट कारणामध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस सोबतच राजकीय नेते आहेत ते कशा पद्धतीने सहभागी झालेत हे लिहिण्याचा प्रयत्न केलाय। आणि आता पुढच्या काळामध्ये जर तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न केला तर जे अक्षय कुमारचा आत्ताचा गब्बर चित्रपट होता त्यानुसार मी पुढे जाईन आणि माझ्या सोबत जवळपास 100 जणांची टोळी आहे, माझं बरं वाईट झालं तर तुम्ही मागे राहणार नाहीत अशी एक धमकी वजा पत्र लिहिलं आहे। आणि त्या पत्रामुळे छत्रपती संभाजीनगरचं वेगळ्या ठिकाणी आता खळबळ उडालेली आहे की नेमकं हा गब्बर कोण आहे आणि या गब्बरने अशाचं पत्र, एवढं मोठं पत्र का लिहिलंय, आता त्याचा शोध पोलीस घेत आहेत। निश्चित धन्यवाद आपण दिला संपूर्ण अपडेट बद्दल। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस गब्बर या नावाच्या व्यक्तीचा सध्या शोध घेत आहेत, ज्या नावाचं हे पत्र सध्या व्हायरल होत आहे। तर आपण पाहतोय सध्या छत्रपती संभाजीनगर मधील ही सर्वात महत्त्वाची बातमी, गब्बर नावाच्या व्यक्तीचं हे पत्र सध्या व्हायरल होत आहे। यामध्ये चक्क पालकमंत्री संदीपान भुमरेंना जीवे मारण्याचा इशारा देण्यात आलेला आहे।